काल उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानातून मुंबई ते यवतमाळ, मुंबई ते नागपूर असा विमान प्रवास केलाय। या विमान प्रवासात नेमकं काय घडलं त्याची एक्सक्लुझिव्ह माहिती आता एबीपी माझाच्या हाती लागली आहे। देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांचं इंडिगो फ्लाइट हे मुंबई नागपूर सायंकाळी 6:30 वाजताचं होतं। उद्धव ठाकरे आपल्या नियोजित दौऱ्यासाठी नागपूर विमानतळावर उतरून यवतमाळला जाणार होते, तर देवेंद्र फडणवीस पुण्याला आपला कार्यक्रम आटपून मुंबईतून निघाले आणि मुंबईतून नागपूरला आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी निघाले होते। विमानामध्ये प्रवेश करत असताना देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांची एकत्रित भेट झाली आहे। आपण तिघे एकत्रित आलो हीच आजची मोठी बातमी असं देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना समोर पाहून म्हणाले। त्यानंतर सर्व नेते आपापल्या जागेवर आसनस्थ झाले। पूर्ण विमान प्रवासात कुठेही चर्चा झाली नाही। विमान नागपूरला पोहोचल्यानंतर एकमेकांशी विचारपूस करत त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला। देवेंद्र फडणवीस यांचा ताफा नागपूर विमानतळाच्या रनवेवर उभा असल्यामुळे ते आधी निघाले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे नागपूर विमानतळाच्या बाहेर आले। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, कालचा हा विमान प्रवास राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेला होता। हे दोन नेते एकमेकांचे पक्के विरोधक एकाच विमानाने प्रवास करताना आणि एकमेकांशी संवाद साधताना दिसले होते। मात्र नेमका काय संवाद झालाय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। माधवी, उद्धव ठाकरेंचा आज दौरा सुरू होतोय। 6 खासदार जे फुटलेले खासदार त्यांच्या मतदारसंघामध्ये, त्या दौऱ्याला जाण्याआधी हा सगळा आपण बघितला की विमान प्रवास झाला, ज्यामध्ये उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, संजय राऊत, अनिल देसाई, आदित्य ठाकरे, त्यामुळे सगळे नेते एकत्रित या इंडिगो विमान जे मुंबईहून नागपूरला जात होतं त्या विमानात भेटले। जसं तू म्हणालीस की एकमेकांचे विरोधक, राजकीय विरोधक आपल्याला म्हणता येईल की राजकीय विरोधक जेव्हा एकत्र भेटतात, मग ते अधिवेशनाच्या दरम्यान असेल किंवा कुठल्या कौटुंबिक कार्यक्रमात किंवा विमानात असेल, तर चर्चा नक्कीच होते आणि राजकीय त्याला दृष्टिकोन दिला जातो। मात्र जी काही माहिती आपण या सगळ्यामध्ये घेतली, जेव्हा विमान आपण नागपूरला जात होतो तेव्हा प्रवेशाच्या वेळी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे समोर आले आणि त्यांनी सांगितले की संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस म्हणाले आपण तिघं एकत्र आल्यानंतर ही आजची मोठी बातमी होणार आणि त्यानंतर मग एकमेकांची विचारपूस करत ते आपल्या जागेवर बसले आणि मग विमान प्रवास सुरू झाला। विमान प्रवासात कुठली चर्चा झाली नाही। मात्र ज्यावेळी नागपूरला विमान लँड झालं तेव्हा देवेंद्र फडणवीसांचा कॉन्वॉय हा रनवेच्या तिथे होता आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस आधी निघाले आणि त्यांनी उद्धव ठाकरे आणि एकमेकांची विचारपूस झाली आणि त्यानंतर मग पुढे आपल्या नियोजित कार्यक्रमांसाठी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आले। मात्र ज्या प्रकारे म्हणजे कुठलीही झाली नसली किंवा विचारपूसच फक्त झाली असली तरी एकत्र प्रवास होणं, राजकीय विरोधकांचा एकत्र प्रवास होणार आणि त्यामुळे नक्कीच ही सगळा विमान प्रवास हा चर्चेचा विषय बनलाय। नक्कीच, त्यामुळे हा केवळ योगायोग होता का की ठरवून केलेला विमान प्रवास होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय। या संदर्भात अपडेट जाणून घेत राहू। वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।